पुढच्या बातमीकडे वळतोय। संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली। अब की बार भाजप तडीपार असं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय। ईशान्य मुंबईवर विकासाच्या बाबत अन्याय झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अनेक उद्योग मुंबईचे गुजरातमध्ये गेले, पण आता मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवणार असल्याचं महत्त्वाचं विधान देखील आता संजय दिना पाटील यांनी केलेलं आहे। तर संजय दिना पाटील यांना आता ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली। अब की बार भाजप तडीपार असल्याची घोषणा देखील आता संजय दिना पाटलांनी दिलेली आहे। ईशान्य मुंबईतून मला शिवसेनेचा पहिला उमेदवार आणि खासदार होण्याचा जो मान दिलाय, त्यामुळे त्यांना मी मनापासून आभार मानतो। मधला महाराष्ट्रामधला सर्व व्यक्ती हे आता अन्याय सहन करायच्या पलीकडे गेलेले आहेत। हा अन्याय सहन करणार नाही। ते जे अन्याय करतात आहे त्यांना ते आपली जागा दाखवून देतील। कुठले मोठ्या लोकांचं ते आहे, कोण युती हो न हो आले असते तर बरंच झालं असतं। तरी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जरी लिडरांचं झालं नसेल तरी जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या बरोबर आणि ते जरूर मदत करतील आणि कुठलंही मताचं विभाजन होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।